म्हणजे बायको कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण. प्रतिभाऊ लग्न झाले का? तू काय सांगाला? कारण आजकाल समाजामध्ये भंतेजींना पण विनंती आहे की काय होतं, एखादा समाज युवक पोरग काहीतरी समाजासाठी करायचं तेव्हा माय घरातून डायला घालते, मेल्या मुर्द्या मुकाड्या घरात राह, तुला काही घेणे का? जवळ दे समाज निवास, तुला काही घेणे का? कोणी दगड हाणाल तुला लागल, काही जाळपोळ होईल, तो काही नुकसान होईल. तर घरातून प्रेरणा पहिल्यांदा माईची लागते. समाजासाठी गेला तरी चालतंय, समाजासाठी लढला पाहिजे. समाजासाठी तू गेला तरी चालतंय, पण समाजासाठी लढला पाहिजे. 10 नोव्हेंबर 1659 या महाराष्ट्रावर एक अजगर चालून आला होता. राष्ट्रमाता राजमाता छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणल्या का केले डेंजर आहे, 5-6 महिने तुम्ही गायब व्हा, कोणाला दिसू नका. अरे राष्ट्रमाता राजमाता छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणल्या जा इथल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या काडीला हात लागता कामा नये. वेळ प्रसंगी तुमचं काही बरं वाईट झालं तर शंभू राजांना मी गादीवर बसेल, मात्र स्वराज्याच्या स्वप्नामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. ही स्वप्न बाळगणारी माता राष्ट्रमाता जिजामाता होती, म्हणून स्वराज्य घडलं हे लक्षात घ्या. ए बारकाले हो तुम्ही मी बोलतो बरोबर, मिनिट करतोय का करता? ए काळ्या शर्टवाल्या तू बरा उभा राह नाही तर मी खाली येईल पुन्हा. लवकर बरं काय होत नाही. हा काहीच काय बरोबर तुला बोल लागलं ना. बरं हा चला ए थांबे, आपलं तेच आहे. नवरा मेला चालते पण तिच्या कपाळावर कुकू दिसू नये, वांदे तेच आहेत हे ना. आपली मेंटॅलिटी तिचे, म्हणजे जगाचं सुख आहे त्याच्यासोबत मला सुख आहे बरं वाटायला, पण जग अख्खं सुखात आहे मी दुखात आहे. अख्खा जगाचा आपल्याला राग आला म्हणून मग उदाहरण घातलं होतं MSCB. थांब रे तू आता बोलला माहीच्या हेत किंवा डोक्यात झाली. पुन्हा मी मास्तर आहे, तुम्हाला काही समजत मी या गलीत राहतो त्या गलीत राहतो, ज्याच्या सानिध्यात राहतो त्याला बी हाणून जाईल. ते विनाकामी तुला शिकवत असते. आणि मायबापाची एक कळकळीची विनंती आहे, हे लहान लेकरं देवाघरची फुलं आहेत, त्याला जसं घुमवता येईल तसं घुमवता येते. हे लेकरू समजा मोठ्याल्या लेकराची बिडी सिगरेट आणायला पुडी आणायला समजायचे बरबाद झालं, फार गेलं हे. किंवा माईचं काम आहे 2 पोळ्या कमी खाय पण लेकराकडे लक्ष दे. तू मालिकाच पाहू नको, पिंकीचा विजय असो, काहीच घेण नाही तुला. तू मालिका पाहिली इकडे पोराच्या आयुष्याची मालिका होती, त्याची मालिका मोठ्याचा चित्रपट पाहिला, काही काही तर वेब सिरीज झाल्या काही काहीच्या. राणा बाजार पा. आणि म्हणून महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांना या प्रवृत्तीचा राग आला. आज ज्या इंग्लंडमध्ये मी शिकायला होतो त्या ठिकाणी उच्च भ्रूल होतो, ते माझ्या ताटात जेवले, मला कधी जात विचारली नाही. आणि म्हणून रामो आपल्याला त्या ठिकाणी संसार ताटायचा. लक्षात घ्या 1924 वर्ष उजाडले आणि बाबासाहेब आंबेडकरांना दुसऱ्या दिवशी कॉल लेटर आले. कॉल लेटर आहे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आता मद्रास उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद आपल्याला उपभोगायचंय, तेव्हा MC सेटलवाड नावाचा व्यक्ती आहे. त्यांनी सांगितलं की मिस्टर भीमराव, आपण जर न्यायाधीश झाला तर होईल काय की बाबा एखादा आरोपी आहे. काय झालं रे बाय हो यायचा एक वांदा आहे पुन्हा जाऊ दे, आता जनरलच बोलतो. यायचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय माहिती, हे लेकरं डेंजर पा. ते शांत काऊन बसना. एका पोराला कुठेही गेलं कीर्तनात त्याला सवय होती, आईन कीर्तन रंगात यायचं आणि त्याला मधातच धार लागायची. ते डायरेक्ट आज्यासोबत जायचं ते, आणि कुठेही गेलं काजल म्हणायचं बाबा लघवी आली. शेवटी आजा कोमात गेला की कुठं गेल्यावर काय लय लोक आहेत मला तसं विचारले, पण इथून पुढे म्हणले तू माझ्यासोबत आला तर लोकांना कळलं पाहिजे मी कीर्तनात बसलो, आणि जर तुला प्रेशर आलं तर तू माझ्या कानात म्हणायचं बाबा गाणं म्हणू, म्हणजे आपली कोड लँग्वेज बाय आहे हो, बाबा गाणं म्हणू. आता झालं काय, एका ठिकाणी कीर्तन इंदोरीकर महाराजाचं गर्दी फुल झाली, नातू एकीकडे बसला आणि आजा एकीकडे बसला. 1 तास झाला, पोराचं प्रेशर वाढलं. आता पोरापाशी आजा दुसरा, पोरानं ते आजाला खुणवलं बाबा गाणं म्हणू. आता दुसरा आजा हे गप, पुन्हा ते आजार खुणवलं बाबा गाणं म्हणू हे गप. आता प्रेशर पुन्हा वाढलं, यानं पुन्हा त्या बाबाला खुणवलं बाबा गाणं म्हणू, तर गप बस म्हणलं ना. शेवटी प्रेशरचं प्रमाण वाढलं. हे नातू समजणं काय साधी गोष्ट आहे का. आणि मग पुन्हा प्रेशरचं प्रमाण वाढलं. पुन्हा यानं काय केलं, ते आजाला विचारलं बाबा गाणं म्हणू, बाबा डेंजर, बाबा म्हणले मन पण हलू कानात मन म्हणलं, पोरान कानात गाणं. चालेल हे का लोक. आता ह्या कार्यक्रमाला यायचं म्हणलं त्या लहान लेकराला न आणलेलं बरे, पण ते आणले की इथं बसले ते यायच्यात ते बोलायले ते गाणे काही चालू होणार म्हणजे मला नाचता आलं पाहिजे. अरे तू आतापर्यंत नाचतच एवढा मोठा झाला ना, आता तरी थोडाफार
स्वतःबद्दल विचार करावा लागेल, काहीतरी बदलावं लागेल, परिस्थितीचे जसं साधर्म्य लक्षात घ्यावं लागेल ते आपल्याला कळणं. सांगायचं तात्पर्य 1924 बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मद्रास उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद नाकारलं आणि ती आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ते पद नाकारलं, एक काम केलं, बहिष्कृत हितकारणी सभा 1924 का केली? बहिष्कृत, ज्याला समाजातून वाईट टाकलं, हित, त्याच्या हिताचे प्रश्न सांभाळणारी संघटना, तिचं नाव बहिष्कृत हितकारणी सभा. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी समता जनता प्रबुद्ध भारत ही वर्तपत्र चालवले आणि आपल्या मागण्या मांडायला सुरुवात केली. मागण्या मांडत असताना सायमन कमिशन आपल्या देशामध्ये आलं. सायमन कमिशन लोकांनी नाकारलं आणि नाकारत असताना घरामध्ये भक्तिभाव होता. रमाबाई आंबेडकर पंढरपुराच्या दर्शनाला चालल्यात. बाबासाहेबांनी सांगितलं, रामू जाऊ नको, ती लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत. मात्र रामूबाई ऐकायला तयार नाही. पंढरपुराच्या दर्शनाला गेला, त्या ठिकाणी हकालपट्टी झाली आणि हकालपट्टी झाल्यावर बायकोचा अपमान सहन झाला नाही. आपल्या बापानं 1935 ला एक घोषणा केली, जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. का घोषणा केली? अरे ज्या मंदिरातला देव माझं अस्तित्व मानत नाही, जोपर्यंत ते मला दिसत नाही तोपर्यंत मीही त्याचं अस्तित्व मानत नाही. ही खणखरवाण्याची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. चौदार तळ्याचा सत्याग्रह का करावा लागला? पुढे राज्यघटनेमध्ये कलम 15 पाहायची आपल्याला. का करावे लागले? तर गावात एक आड होता, गावात एक विहीर होती. शिट्ट्या मारायला आणखी कार्यक्रम दुसरा व्हायचा राहिला. थांबा, मी म्हणून तुला कचकच कांदा कापताना तुला तेच ऐकायचं, अर्ध्या रात्री मला सोडून जायचं नाही. थांब थांब, झाकण झुल्या. पण आपल्याला मी म्हणावं लागलं, आपला शब्द सध्या राजकारणी लोक वापरायले. मला तर वाटायला त्या शब्दाचं पेटेंट करून घ्यावं आपल्या नावावर. पेटेंट करून घ्यावं लागेल का नाही? की आपणच पहिल्यांदा वापरला, कुठून सुचला काय माहिती. हा, झाकण झुल्या. जे दलिंदर काहीच कामाचं नाही, झाकण झुल्या. हे बाबा दलिंदर हे तर कॉमन होतं आपल्या इकडे. हा, सांगायचं तात्पर्य पहा, लक्षात घ्या. दिवसभर हसा, मित्रासोबत एन्जॉय करा, मात्र सर्व करत असताना रात्री 5 मिनिटं स्वतःबद्दल सिरियस होणं काळाची गरज आहे. का? या ठिकाणी तुम्ही इथं बसला, तिथं बसताना एक गोष्ट लक्षात घ्या, इथं माय बसली आपली, या ठिकाणी बहीण बसली, या ठिकाणी भाऊ बसलाय, कुठतरी भाऊ कोपऱ्यात उभा आहे, बाप कुठतरी बसलाय. आणि म्हणून या बापाला, आपण तरुण आहात, युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते, युवा तो होते जो हवा का रोग बदल देते. आणि म्हणून आपण सामाजिक चळवळीमध्ये काम करा, मात्र काम करत असताना युवकांना एक कळकळीची विनंती आहे, जे काय करायचं ते करा, स्वतःची क्वालिटी ओळखा. मी फॉरेस्टमध्ये नोकरी करताना मला तिथेही राहता आलं असतं. मला लयच पैसा कमायची हौस आली असती तर माईचान अख्खं जंगल इकलं असतं. नागपूर आणि काय बाबा आहेत काय? अरे वाटलंच असतं, पण नाही. मला वाटलं होतं लहानपणापासून आपल्याला मास्तर व्हायचे, आणि म्हणून मास्तर व्हायचे म्हणून एकच मिनिट विचार केला, कारण जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है. एका मिनिटाचा विचार माणसाला बदलित आहे. आणि तो विचार घेऊन फक्त परभणीत आलो. 4-5 वर्ष आपण बेजार झालो. 4-5 वर्षे बेजार होताना युट्यूबला माझं लेक्चर होतं, चौदार तळ्याचा सत्याग्रह. आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह शिकवत असताना एका पोरानं मला मेसेज केला होता, सर IPLचा मॅच चालू आहे, म्हणून काय करा 7:30च्या आत तुमचा कार्यक्रम आटपा. मी कोमात गेलो, 10-12 पुस्तकं वाचलेत, एवढा मोठा अभ्यास करून याला चांगलं शिकवायलो, आणि हे भिकारचोट म्हणतंय IPLचा मॅच आहे. आणि मग त्याच्यामध्ये मी डायलॉग मारला होता की काही काही दलिंदराला IPL शिवाय जमत नाही. आपला काही काका पुतण्या क्रिकेट खेळत नाही. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर आपला काका पुतण्या नाही, ते काय आपल्याला एखादा रुपया देत नाही. आणि म्हणून क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांच्या धावा मोजण्यापेक्षा अरे आवता मागं एकाच एकरात आपला बाप किती चक्रा मारतो त्यामुळेच त्या त्यांच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे. या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं मी व्हायरल झालो. संध्याकाळी मला फोन आला. फोन आल्याच्या नंतर मी जेव्हा जेवण करत होतो तेव्हा मला शुभेच्छा पर फोन आला की सर तुमचं स्टेटस अंदाजे एका तासामध्ये 10 लाख लोकांनी ठेवला असेल. मी कोमात गेलो. आपला कोणता व्हिडिओ व्हायरल झाला? डीएड होतं. डीएड मध्ये काय सांगता मला, एखादा अनुचित प्रकार घडला तेच व्हायरल झाला असेल. आणि म्हणून महत्वाची गोष्ट, जेव्हा तो व्हिडिओ मी पाहिला तेव्हा मी बायकोला सांगितलं होतं आजपासून आपले दिवस बदलले. का? तर तुम्हाला कळालं पाहिजे जग तुम्हाला कोणत्या भूमिकेने ऍक्सेप्ट करते. तुम्हाला बाजूच्या घरातलं पोरगा पोलीस झालं, आपल्या पोराचं वजन 30 किलो, यानं पोलीस भरतीच्या उड्या मारायचं नाही. गोळ्या एवढं तू वजन आहे, तू आकाल उड्या मारायचं. अरे ते हातात गोळा उचलून द्यावा लागायला. गोळा फेकताना उजव्या पायाखाली त्या पाय ठेवावा लागला, तू गोळ्यासहित पुढे जाण्याची शक्यता. म्हणजे आपल्या पोराने समाजाने आपल्याला कोणत्या भूमिकेने ऍक्सेप्ट केले ते आपल्याला कळणं काळाची गरज आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, बॅरिस्टर पद नाकारलं बाबासाहेबांनी. तुम्ही इतिहासात एक गोष्ट पाहिली असेल, इतिहासात कुठलाही क्रांतिकारक विचारवंत पहा, त्या विचारवंताला इंग्रजांनी पकडून जेलमध्ये टाकलेले. गांधीजी
उचला येरवडा, उचला येरवडा. पंडित नेहरू भुईकोट किल्ला. विदा सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा. पण इतिहासात तुम्ही एक कॅरेक्टर पाहिलं असेल की ज्याला इंग्रजांनी कधीच हात लावला नाही, ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिकलेल्या लोकांच्या कोणीच नादी लागत नसते. शिकलेल्या लोकांच्या कोणी नादी लागत नसते. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर पहिलं काम चौदार तळ्याचा सत्याग्रह. बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह करताना कोणाला मेसेज नाही पाठविला, एक ग्रुप तयार केला नाही. चौदार तळ्याचा सत्याग्रह भाग 1 केलाय का? तिथं बॅनर लावलं नाही. आपल्या बापाच्या मागे असंख्य जनसमुदाय काय होईल माहित नव्हतं, कुठली शक्ती मागे नव्हती, पुढचं काय होईल माहित नाहीये, समाज काय करेल माहित नाही, मागं किती लोक याचा अंदाज नाहीये. तरी आपला बाप त्या पाण्यामध्ये उतरला आणि पाणी पिल्यानं सांगितलं आणि यावर मानव जातीचा हक्क, इथून पुढे कोणी आरवे आले त्याला आरवे केल्याशिवाय मी मागे राहणार नाही. चौदार तळ्याचा सत्याग्रह बापाने केला. म्हणून सकाळी खातो ते घास आणि दिवसभर घेतो मोकळा तो श्वास. धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.